अनोखं प्रेम भाग 25। शिवमने आईच्या रूममध्ये येऊन आईला त्याचा आणि सुहानीचा फोटो दाखवला। आई, तुला तर या मुलीवर खूप विश्वास होता ना? बघितलंस ती काय करत आहे? ती तुला धोका देत आहे, तो रागात म्हणाला। शिवमला आता काही गोष्टी सांगणं गरजेचं झालं होतं, म्हणून आईने त्याला सगळं सांगण्याचा निर्णय घेतला। शिवम बेटा, तो फोटो खोटा नाहीये। तो फोटो तुझ्या आणि सुहानीच्या लग्नाचा आहे। सुहानी तुझी पत्नी आहे, आई त्याच्याकडे पाहत शांतपणे म्हणाल्या। ते ऐकून शिवम शॉक झाला। तो डोळे विस्फारून आईकडे पाहत होता। त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता। आई, तू हे काय सांगत आहेस? हे कसं शक्य आहे? तो मानायला तयार नव्हता। हे खरं आहे शिवम, सुहानी तुझी लग्नाची बायको आहे। स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं तू तिच्याशी। खूप प्रेम आहे तुझं तिच्यावर, आणि तिचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, आई त्याला समजावत होत्या। पण आई, मला तर काही आठवतच नाहीये, मग मी कसा या गोष्टीवर विश्वास ठेवू? मला काहीच समजत नाहीये। आई, मला माहीत आहे की तू मला कधीही खोटं सांगणार नाहीस, पण मला हे सगळं खूप शॉकिंग वाटतंय। मला काही आठवत नाहीये, मग मी तिला आपली पत्नी कसं मानू? शिवम खूप टेन्शनमध्ये होता। आई शिवमच्या उत्तराने खूप निराश झाल्या। त्यांना शिवम आणि सुहानी वेगळे होण्याची भीती वाटायला लागली। खूप मुश्किलीने शिवम आणि सुहानी एक झाले होते। आता परत त्यांना असे वेगळे होताना पाहून आईला खूप टेन्शन आलं। त्यांना टेन्शनमुळे चक्कर यायला लागली। शिवमने पटकन पुढं होऊन आईला पडण्यापासून वाचवलं आणि बेडवर झोपवलं। पटकन डॉक्टरला फोन केला। रोहित आणि बाबाही तोपर्यंत तिथे आले। त्यांना शिवमने सगळं सांगितलं। डॉक्टर लवकरच तिथे आले व त्यांनी आईचं चेकअप केला आणि शिवमला सांगितलं की आईचा BP वाढला आहे। त्यांना कोणत्याही गोष्टीचं टेन्शन देऊ नका, नाहीतर त्याचे परिणाम धोकादायक होतील। त्यांना मेडिसिन देऊन डॉक्टर निघून गेले। आईसारखं सुहानीचं नाव घेत होत्या, पण सुहानीला ते माहीत नव्हतं। सुहानी टेन्शनमध्ये आपल्या घराच्या गार्डनमध्ये जाऊन बसली होती। रात्रीची वेळ होती, पण तरीही न घाबरता ती एकटी आपल्याच विचारात तिथे बसलेली होती। शिवम, तुम्ही माझ्या कुंकवाबद्दल असं बोलायला नको होतं। माझ्या मंगळसूत्राबद्दल संशय घ्यायला नको होता। मला माहीत आहे की तुम्ही सगळे विसरले आहात, पण तुमच्या बोलण्यामुळे आता मी हिंमत हारत चालले आहे। मला हे सगळं सहन होत नाहीये। काय करू आता मी? ती व्यथित होऊन स्वतःशीच बोलत होती। तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते। मनात विचारांचा काहूर माजला होता। काही वेळाने तिने स्वतःला सावरलं। ती उठून आपल्या रूममध्ये आली आणि बेडवर जाऊन बसली। दिशाला जेव्हा समजलं की आईची तब्येत बिघडली आहे आणि त्यासारख्या सुहानीचं नाव घेत आहेत, ती लगेच सुहानीला शोधायला निघाली। शिवमही सुहानीला शोधायला लागला। तो सुहानीच्या रूममध्ये आला। त्याला ती बेडवर विचार करत बसलेली दिसली। सुहानी, कुठे होतीस तू? मी तुला किती वेळेपासून शोधत आहे। आईची तब्येत बिघडली आहे, ती सारखी तुझं नाव घेत आहे, तो घाबरत म्हणाला। ते ऐकून सुहानीही घाबरली। ती लगेच आईकडे जायला लागली, पण शिवमने तिला थांबवलं। सुहानी, मला तुझ्याशी बोलायचं आहे। मला काहीच आठवत नाहीये की तुझं माझं लग्न कधी झालं होतं, पण मला माहिती आहे की आईला तुझी गरज आहे। टेन्शनमुळे तिचा BP वाढला आहे। माझ्या आठवणी वापस कधी येतील ते सांगता येत नाही, पण मला एक गोष्ट समजली आहे की या घराला तुझी गरज आहे। सुहानी, निदान आईसाठी तरी तू हे घर सोडून कुठेही जाऊ नकोस प्लीज, तो रिक्वेस्ट करत म्हणाला। सुहानी त्याच्याकडे पाहत होती। त्याला आणि आईला सोडून निघून जाणं तिच्यासाठीही अवघड होतं। तिने होकारार्थी मान हलवली, त्यामुळे शिवमला बरं वाटलं। इतक्यात दिशाही सुहानीला शोधत तिथे आली। मग त्या दोघीही पळतच आईच्या रूममध्ये गेल्या। शिवमही त्यांच्या मागे गेला। आई बेडवर झोपलेल्या होत्या। रोहित त्यांना मेडिसिन देत होता, पण आई मेडिसिन घ्यायला नकार देत होत्या। बाबा टेन्शनमध्ये आईकडे पाहत तिथे उभे होते। इतक्यात सुहानी, दिशा आणि शिवम तिथे आले। आई, काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? सुहानी घाबरत म्हणाली आणि आईजवळ जाऊन बसली। तिने प्रेमाने आईच्या डोक्यावरून हात फिरवला। तिला पाहून आईच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली। आईने तिचा हात आपल्या हातात पकडला। कुठे होतीस तू बेटा? तुला माहिती आहे मला किती टेन्शन आलं होतं, आई तिच्याकडे पाहून म्हणाल्या। आई, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे? मी इथेच होते, आणि काळजी करू नका, काहीही झालं तरी मी हे घर सोडून जाणार नाही, सुहानी निर्धाराने म्हणाली।
शिवम शांतपणे सगळे ऐकत होता. सुहानीच्या शब्दांमुळे आईला हायसं वाटलं. रोहितने सुहानीच्या हातात मेडिसिन दिलं. सुहानीने ते मेडिसिन आईंना दिलं आणि त्यांना पाणी पाजलं. शिवम आईच्या दुसऱ्या बाजूला बसला होता. आईंना परत झोपवताना शिवम आणि सुहानीच्या हातांचा एकमेकांना चुकून स्पर्श झाला. त्यांनी दोघांनी सोबतच एकमेकांकडे पाहिलं आणि परत दुसरीकडे पाहायला लागले. सुहानीला आपल्या आईची इतकी काळजी घेताना पाहून शिवमचं मन पाघळलं होतं. आपण सुहानीला उगाच इतकं बोललो याचा त्याला पश्चाताप वाटत होता. आईंना व्यवस्थित झोपवल्यावर सुहानी आपल्या जागेवरून उठली आणि आईंसाठी काहीतरी खायला आणायला गेली. शिवमला टेन्शनमध्ये पाहून बाबा त्याच्या जवळ आले आणि त्याला समजावून सांगायला लागले. शिवम, काय करत आहेस तू हे? सुहानी तुझी पत्नी आहे आणि तू हे मानायला तयार नाहीस. काय नाही केलं तिने तुझ्यासाठी? एक नाही तर 2 वेळेला तिने तुझा जीव वाचवला. तुला काही त्रास होऊ नये म्हणून सावली बनून तुझ्यासोबत राहिली आणि तू तिच्याबद्दल असं बोलत आहेस? जर तुझी मेमरी गेली तर त्यात तिचा काय दोष आहे? शिवम, सत्याकडे पाठ करून उभा राहू नकोस, नाहीतर नंतर पस्तावा करण्याशिवाय हातात काहीही उरणार नाही, बाबा शिवमला समजावत म्हणाले. शिवमने बाबांना काही उत्तर दिलं नाही, पण तो आता विचारात पडला होता. काही वेळाने सुहानी आईसाठी काहीतरी खायला घेऊन आली. त्यानंतर तिने आईला झोपवलं आणि स्वतःही आपल्या रूममध्ये निघून गेली. मग तिच्या लक्षात आलं की तिचे कपडे त्या रूममध्ये नाही आहे. आईंनी सर्वंटला सांगून सुहानीच्या कपड्यांची बॅग शिवमच्या रूममध्ये नेऊन ठेवायला लावली होती. सुहानीला सर्वंटकडून ते समजलं. शिवम जेव्हा फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला तेव्हा सुहानी हळूच दरवाजा उघडून शिवमच्या रूममध्ये आली आणि आपली बॅग कुठे ठेवली आहे ते शोधायला लागली. शिवमने बघू नये म्हणून तिने पटापट आपली बॅग शोधली आणि ती घेऊन रूमच्या बाहेर जायला लागली. शिवमला रूममध्ये कुणीतरी आल्याची चाहूल लागली. त्याला वाटलं की सर्वंट आहे. शिवमने त्याला टॉवेल द्यायला लावला. शिवमचा आवाज ऐकून सुहानी थबकली. शिवमने आपला हात बाहेर काढला आणि टॉवेल द्यायला सांगितलं. तिने बेडवर ठेवलेला टॉवेल घेतला आणि त्याच्या हातात दिला. शिवम बाहेर यायच्या आधी तिला तिथून बाहेर जायचं होतं, पण गडबडीत तिच्याकडून तिच्या हातातील बॅग खाली पडली. वैतागून डोक्याला हात लावून ती त्या कपड्यांकडे बघायला लागली. तितक्यात शिवम टॉवेलने आपले तोंड पुसत वॉशरूममधून बाहेर आला. त्याला दिसलं नाही की सुहानी तिथे उभी आहे. तो तिच्यावर जाऊन धडकला आणि दोघेही बेडवर पडले. शिवम खाली आणि सुहानी त्याच्या अंगावर पडली. दोघांची नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. सुहानी तिथून उठायला लागली, पण ती ऑकवर्ड पोझिशनमध्ये असल्यामुळे उठायचा प्रयत्न करताना ती परत त्याच्यावर जाऊन पडत होती. शिवम शांतपणे पडून तिच्याकडे पाहत होता. मग तो तिचा हात पकडून उभा राहिला. सुहानीही पटकन उठून उभी राहिली. तू माझ्या रूममध्ये काय करत आहेस? शिवम नाराजीने म्हणाला. मी माझे कपडे घ्यायला आले होते. सुहानी पटकन आपले खाली पडलेले कपडे व्यवस्थित बॅगमध्ये टाकायला लागली. कपड्यांच्या खाली तिचा आणि शिवमचा लग्नाचा फोटो पडलेला होता. शिवमची नजर त्या फोटोकडे गेली. काही वेळ त्या फोटोकडे बघून त्याने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. तिने पटकन तो फोटो बॅगमध्ये टाकला आणि चेन लावून घेतली. ती बॅग घेऊन ती आपल्या रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवम आणि सुहानी आधी आईला भेटायला त्यांच्या रूममध्ये गेले. आईला आता बरं वाटत होतं. त्यांना सुहानी आणि शिवमशी बोलायचं होतं. आईने सुहानीला आणि शिवमला आपल्याजवळ बसायला सांगितलं. शिवम, मी तुम्हा दोघांना वेगवेगळंही बोलवलं असतं, पण मला तुम्हा दोघांशी सोबतच बोलायचं आहे. शिवम, मला माहिती आहे की तुझी 1 वर्षाची मेमरी गेली आहे, त्यामुळे तुझं लग्न आणि त्यावेळेसच्या ज्या काही आठवणी आहेत त्या तुला आठवत नाही आहे. पण त्यामुळे जे खरं आहे ते तर बदलत नाही ना. तुझं सुहानीशी लग्न झालं आहे. तुझ्या या नात्याला एक चान्स दे. सुहानीला पत्नीचा दर्जा दे. माझ्यासाठी का होईना, पण तुझ्या या नात्याला कधीही तोडू नकोस. तुला सुहानीसारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही. तू तिला गमावू नकोस. तू प्रयत्न करशील ना? आई इमोशनल होऊन म्हणाल्या. शिवमने आईकडे पाहिलं आणि मग सुहानीकडे पाहिलं. त्याने थोडा विचार केला. मग प्रेमाने आईचा हात आपल्या हातात घेतला. ठीक आहे, मी तुला वचन देतो, नाही तोडणार. ते ऐकून आईंना खूप आनंद झाला. सुहानीही इमोशनल होऊन शिवमकडे पाहत होती. तिचे डोळेही भरून आले होते. पण शिवम, आता तू वचन दिलं आहेस तर तुला ते पूर्ण करावं लागेल, आई म्हणाल्या. सुहानी आणि शिवमने एकमेकांकडे पाहिलं. दोघेही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.
दोघांच्याही डोळ्यात खूप सारे प्रश्न होते. भानावर येत शिवम उठून उभा राहिला आणि आईला विचारून ऑफिसला निघून गेला. तो पूर्ण दिवस सुहानीने आईची काळजी घेण्यात घालवला. आईने रेखाताईची चौकशी केली आणि त्यांना हे सगळं सांगू नकोस म्हणून सांगितलं. सुहानीच्या आईला या सगळ्या गोष्टींची कल्पना नव्हती. आईला खूप टेन्शन येईल म्हणून सुहानीने ही गोष्ट आपल्या आईलाही सांगितली नव्हती. त्या दिवशी सुहानीच्या त्या मैत्रिणीचाही फोन आला होता, जी शिवमकडे सुहानीची चौकशी करत होती. शिवम अनोळखी व्यक्तीप्रमाणे वागत असल्याने तिला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं होतं. पण सुहानीने तिला समजावून सांगितलं की शिवम थोडा कामाच्या टेन्शनमध्ये होता, त्यामुळे तो असा विचित्र वाटत होता. तिने ही गोष्ट आईला सांगू नकोस म्हणून रिक्वेस्ट केली. तिच्या मैत्रिणीनेही तिला ही गोष्ट कुणालाही न सांगण्याचं आश्वासन दिलं. तेव्हा कुठे सुहानी रिलॅक्स झाली. इतक्या दिशा तिथे आली. त्या दोघी आईजवळ बसून बराच वेळ गप्पा मारत होत्या. दिशाने सुहानीला सांगितलं की ज्या दिवशी सुहानी आणि शिवम फिरायला बाहेर पडले होते त्याच दिवशी निशाही रागाने आपल्या घरी निघून गेली होती. दिशाने निशाला शिवमच्या अपघाताबद्दल काही सांगितलं नाही. तिला निशामुळे सुहानी आणि शिवममध्ये काही वाद झालेला पाहायचा नव्हता. तिला माहीत होतं की निशा शिवम आणि सुहानीमध्ये गैरसमज वाढवण्याचे प्रयत्न करेल, त्यामुळे तिने आपल्या बहिणीलाही याबद्दल सांगितलं नव्हतं. ते ऐकून सुहानी इमोशनल होऊन दिशाकडे पाहत होती. दिशाला मनापासून सुहानीची काळजी होती आणि सुहानीही दिशाला आपली बहीणच समजत होती. आईलाही आपल्या दोन सुनांमधील मैत्री बघून आनंद झाला होता. रात्री घरी आल्यावर शिवम बेडवर बसून आपल्या ऑफिसची फाईल बघत होता, पण त्याला सारखे शिंका येत होत्या. त्याला खूप सर्दी झाली होती. त्यावेळी सुहानी तिथून जात होती. शिवमला खूप शिंका येत आहे हे पाहून ती दरवाजाआड लपून त्याच्याकडे पाहायला लागली. शिवमला तर खूप सर्दी झाली आहे आणि शिंकाही येत आहेत. ते स्वतःची काळजी घेत नाहीत, ती मनात विचार करत होती. इतक्यात शिवमला परत शिंका आली. त्याला आजारी असलेलं पाहून तिचा जीव वर खाली होत होता. तिला वाटत होतं की त्याच्याजवळ जावं, त्याची काळजी घ्यावी, पण तिने स्वतःला अडवलं. शिवमने मला सांगितलं आहे की माझ्या रूममध्ये नको येऊस. जर मी त्यांच्या रूममध्ये गेले तर ते नाराज होतील. पण मी आता काय करू? माहीत नाही त्यांना आठवतंय की नाही की सर्दीच्या मेडिसिनची त्यांना ॲलर्जी आहे. जर त्यांनी गोळी घेतली तर? नाही, मी त्यांना अशा अवस्थेत नाही बघू शकत. ते चिडत असतील तर चिडू देत. असा विचार करून ती पटकन शिवमजवळ गेली. शिवमला परत एक शिंका आली. तिला पाहून शिवमने रागाने विचारलं, काय पाहिजे आहे तुला? काही काम होतं का? तो कसाबसा बोलला आणि त्याला परत शिंका आली आणि त्याच्या हातातून ती फाईलच खाली पडली. दोघेही सोबतच ती फाईल घ्यायला वाकले आणि दोघांचंही डोकं एकमेकांवर आदळलं. दोघांनीही आपल्या डोक्याला हात लावला. शिवम रागाने सुहानीकडे पाहत होता. सुहानीने त्याचं डोकं धरून परत आपल्या डोक्यावर आदळलं. आता आपल्यात भांडण होणार नाही, ती म्हणाली आणि उठून उभी राहिली. शिवमही उठून उभा राहिला. सुहानी, मी विचारलं तू इथे का आली होतीस? शिवम वैतागून म्हणाला. ते तुम्हाला सर्दी झाली आहे ना, आणि तुम्ही शिंकत पण होते म्हणून मी. त्याने तिचं वाक्य पूर्ण होऊच दिलं नाही. म्हणून तू विचार केला की जाऊन मला मेडिसिन द्यावं. तुला या जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, पण आज मी तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगतो की मला सर्दीच्या मेडिसिनची ॲलर्जी आहे. आणि हे तर तुला माहीतच नसेल, तो तिला टोमणे मारत म्हणाला. या जगाविषयी तर नाही माहीत, पण मला इतकं माहीत आहे की तुम्हाला चॉकलेट आवडत नाही. तुम्हाला सर्दीच्या मेडिसिनची ॲलर्जी आहे. तुम्हाला पास्ता सगळ्यात जास्त आवडतो आणि भेंडीची भाजी तुमची सगळ्यात नावडती भाजी आहे. सुहानी शिवमच्या डोळ्यांत पाहत बोलत होती आणि शिवम चकित होऊन सगळं ऐकत होता. त्याला काय बोलावं ते समजेना. तो जितकं सुहानीला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत होता, ती तितकीच त्याची बोलती बंद करत होती. ठीक आहे सुहानी, तू आता झोप आणि मलाही झोपायचं आहे, तो विषय बदलत म्हणाला. आणि सर्दीचा उपचार माझ्याकडे आहे म्हणत त्याने ग्लासात ठेवलेली ड्रिंक पिऊन घेतली. सुहानी काळजीने त्याच्याकडे पाहत होती. तो ब्लँकेट अंगावर घेऊन झोपला. मग तीही हळुवारपणे रूमच्या बाहेर गेली. त्याला झोप लागल्यावर ती हळूच रूममध्ये आली. तिच्या हातात गरम तेल होतं. त्याची सर्दी बरी व्हावी म्हणून ती त्याच्या तळहाताची आणि तळपायाची मालिश करण्यासाठी तेल घेऊन आली होती. तिने हळुवारपणे त्याच्याजवळ बसत त्याच्या हातापायांना मालिश करायला सुरुवात केली. तब्येत बरी नसल्याने आणि ड्रिंकमुळे शिवम गाढ झोपला होता. शिवम, आधी तुम्ही 1 मिनिटासाठीही मला स्वतःपासून दूर जाऊ देत नव्हते.
पण आज मला चोरून लपून तुमच्याजवळ यावं लागतंय. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत ती मनात म्हणाली. मालिश झाल्यावर ती हळूच त्याचा हात खाली ठेवायला लागली, पण त्याने तिचा हात पकडला. सुहानी, मला सोडून नको जाऊस सुहानी, तो झोपेत बडबडत होता. त्या शब्दाने सुहानी शॉक झाली. तिचे डोळे पाण्याने डबडबले. शिवम आपल्याला पूर्णपणे विसरलेला नाहीये हे पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आता तिला खात्री झाली की शिवमला लवकरच सगळं काही आठवेल. तिने व्यवस्थित त्याच्या अंगावर टाकलं आणि ती आपल्या रूममध्ये गेली. तिला लवकर झोप लागली नाही. शिवमचे ते शब्द तिच्या मनात आनंदाच्या लहरी निर्माण करत होते. खूप उशिराने तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर तयार होऊन सुहानी शिवमच्या रूममध्ये आली. शिवम शांतपणे झोपलेला होता. सुहानीच्या कानात कालचे शिवमचे शब्द घुमत होते. गालातल्या गालात हसत ती त्याच्या बेडवरच्या फाईल उचलून ठेवत होती. खिडकीतून येणारी सूर्याची किरणं त्याची झोप डिस्टर्ब करत होते. तिने जाऊन खिडकीचे पडदे लावून घेतले. एवढ्यात सर्वंट शिवमचे इस्त्री केलेले कपडे घेऊन आला. तिने ते कपडे घेतले. त्यात एक शर्ट सुहानीने शिवमला गिफ्ट केलेला होता. तो शर्ट शिवमला खूप आवडला होता. हा शर्ट पाहून शिवमला माझी आठवण येईल का? पण शिवम तर मला विसरूनच गेले आहेत. तर हा शर्ट त्यांना काय आठवणार? असा विचार करून तिने ते कपडे कपाटात ठेवले. इतक्यात शिवमला जाग आली. त्याला हालचाल करताना पाहून सुहानी पटकन बाहेर जाऊन दरवाजा आड लपली. शिवम आळोखे पिळोखे देत उठला. त्याच्या सर्दीला बराच फरक पडला होता. त्याला वाटलं हे ड्रिंकमुळे झाले. त्याला ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायचं होतं. तो कपाटात कपडे शोधायला लागला. इतक्यात त्याची नजर सुहानीने ठेवलेल्या कपड्यांवर पडली. त्याने तो शर्ट हातात घेतला. हा तर माझा फेवरेट शर्ट आहे. तो शर्ट घेऊन तो वॉशरूमकडे निघाला. मग एक विचार त्याच्या मनात आला. जर हा माझा फेवरेट शर्ट आहे तर माझ्या लक्षात का नाही आहे की हा शर्ट मी कुठून घेतला होता? तो आठवण्याचा प्रयत्न करायला लागला, पण त्याला काही आठवेना. शेवटी विचार बाजूला सारून तो शर्ट घेऊन शिवम वॉशरूममध्ये गेला. सुहानी हे सगळं लपून पाहत होती. नाही, मला जे वाटत होतं ते चुकीचं आहे. शिवम सगळं नाही विसरले. त्यांच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही जुन्या आठवणी भरलेल्या आहेत. मी अजूनही त्यांच्या हृदयात आहे. देवा, या शर्टप्रमाणे एक दिवस त्यांना माझीही आठवण येऊ दे. तिने प्रार्थना केली. तिने लगेच जाऊन ही गोष्ट आईंना सांगितली. ते ऐकून आईलाही विश्वास वाटायला लागला की लवकरच सगळं काही ठीक होईल. शिवमला कल्पना येत होती की सुहानी एक खूप चांगली मुलगी आहे. ती त्याच्या परिवाराचीही किती काळजी घेते हेही त्याला दिसत होतं. त्यामुळे त्याच्या घरातील सगळे मेंबर तिच्या पाठीमागे उभे होते. त्याला अधूनमधून तिच्याबद्दल गैरसमज होत होता, पण सुहानी प्रत्येक वेळी त्याला चुकीचं प्रूव्ह करत होती. सुहानी जेव्हा आईला रूममध्ये नाश्ता देण्याऐवजी खाली घेऊन आली तेव्हा त्याला वाटलं की सुहानी बेजबाबदारपणा करत आहे. आईची तब्येत बरी नसताना तिने मनमानी करत आईला नाश्त्यासाठी खाली आणलं आहे. त्याने सुहानीला तसं बोलून दाखवलं, पण आईने त्याला सांगितलं की खाली सगळ्यांसोबत नाश्ता करण्याची इच्छा त्यांची आहे. त्यांनीच सुहानीला तसं सांगितलं, म्हणून ती त्यांना खाली घेऊन आली. ते ऐकून शिवमची बोलतीच बंद झाली. तो पुढं काही बोललाच नाही. सुहानी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिने त्याला टेन्शन देत आपली नजर दुसरीकडे वळवली. हळूहळू शिवमला हे मानावंच लागत होतं की सुहानी एक खूप चांगली सून आहे. तो गुपचूप नाश्ता करायला बसला. त्याला जाणवत होतं की आपणच चुकीचे आहोत. आणि नाश्ता झाल्यावर ऑफिसला निघताना तो हळूच सुहानीला सॉरी म्हणाला आणि बाहेर निघून गेला. सुहानी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याच्या त्या एका शब्दाने तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. क्रमशः कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.